नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला या ज्या तीन जॉमेट्रिकल आकृती आहेत, इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला या ज्या जॉमेट्रिकल आकृती आहेत, ह्या फक्त जॉमेट्रिकल आकृत्या नाही आहेत, तर याचा टाईमशी फार जवळचा संबंध आहे. हे टाईमला आलेले कर्व आहेत. टाईम हा रिलेटिव्ह असतो अकॉर्डिंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन. टाईम हा ॲब्सोल्यूट असतो अकॉर्डिंग टू आयझॅक न्यूटन. पण हे दोन्हीही लेजेंडरी सायंटिस्ट बरोबर आहेत. तर नीट लक्षात घ्या की इलिप्स, आता अकॉर्डिंग टू केपलर्स फर्स्ट लॉ, प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ इलिप्टिकल ऑर्बिट. तर ह्या जो इलिप्स शेप आहे, आपण श्वास घेतो, आपली बॉडी म्हणजे आपली जी छाती असते, चेस्ट किंवा सीना ज्याला आपण बोलतो, आपल्या छातीचा जो घेर असतो, हा छातीचा घेर सुद्धा इलिप्टिकल असतो. आणि हार्ट जो असतो तो त्याच्या सेंटरला असतो. म्हणजे हार्ट आणि सन यांचा रिझेम्बलन्स आहे. आपल्या बॉडीमध्ये, आपल्या हार्टमध्ये सन प्रेझेंट आहे अकॉर्डिंग टू सचिन किरस थेअरी ऑफ टाईम कंपन्सेशन. तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव अर्थात वाचकांना माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थेअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट अँड मून डिफरन्शिएट. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.